गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. तर मग मित्रांनो, आता जर आपण काल US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे ऑलमोस्ट नॅसडॅक 1.5% आसपास ग्रीनमध्ये क्लोज आहे आणि बाकीचे इंडेक्ससुद्धा मार्जिनली आपण काय म्हणू शकतो की ग्रीनमध्येच क्लोज आहेत. फक्त डाऊ जोन्स हा अगदी फ्लॅट क्लोज आहे. तर बेसिकली US मार्केट एकदमच ग्रीनमध्ये जाण्याचं कारण असं आहे की तिथे ॲपल आणि गुगल याच्यावरती कोर्टाने एक डिसिजन दिला की जो दोन्ही कंपन्यांच्या दृष्टीनं फायदेशीर आहे. त्यामुळे दोन्ही स्टॉक्स चांगल्यापैकी वाढलेले आहेत आणि त्यामुळे ते इंडेक्सला वरती घेऊन गेलेले आहेत. म्हणजेच काय की केवळ 2 कंपन्यांमुळेच तिथे जो इंडेक्स आहे तो ग्रीनमध्ये क्लोज आहे. म्हणजे आपण जरी तिथे इंडेक्स ऑलमोस्ट 1.5% पॉझिटिव्ह क्लोज असेल तरीसुद्धा आपण असं म्हणू शकत नाही की ग्लोबल मोमेंटम हा पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. आपण त्याला फ्लॅट म्हणू शकतो किंवा म्युटेड म्हणू शकतो. जर आपण एशियन मार्केट जर पाहिले तर एशियन मार्केट्स मोस्टली US मार्केटला फॉलो करतात, तर त्यामुळे ते थोडेसे ग्रीनमध्येच आहेत. त्यानंतर जर आपण आपल्या मार्केटकडे आलो तर काल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे GSTची काउन्सिलची मीटिंग सुरू झाली आणि संध्याकाळी त्या संदर्भातल्या बातम्या बाहेर येऊ लागल्या. आता मार्केटमध्ये आता दोनच GSTचे स्लॅब्स राहणार आहेत, एक 5%, एक 18% आणि तिसरा जो आहे तो 40%, की जो लक्झरी गुड्स असतील किंवा 350 CCच्या वरच्या ज्या बाईक्स असतील, कार्स असतील, कार्स आपण काय म्हणतो मोठ्या लक्झरी कार्स, बाकीच्या खालच्या कार्स नाहीत, तर त्यांच्यावरती 40% टॅक्स जो आहे तो अप्लाय केला जाईल. अदरवाईज बाकीचे जे काही आहेत गोष्टी तर त्या बऱ्यापैकी स्वस्त होणार आहेत. परंतु याचा मेनली जो फायदा आहे तो इन्शुरन्स सेक्टर, त्यानंतर FMCG सेक्टर, रिटेल सेक्टर, तर यांनाच होणार आहे जिथे कन्झम्पशन होत असतं लोकल लोकांचं. ओके, तर गव्हर्नमेंटने सांगितलं आहे की यामुळे दरवर्षी 46,000 कोटींचं उत्पन्न गव्हर्नमेंटचं बुडणार आहे GSTचं, विच इज ओके. परंतु आता या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर तुम्ही लक्षात घ्या, स्टॉक मार्केटच्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टी स्टॉक मार्केटमध्ये ऑलरेडी फॅक्टर्ड इन होत्या हे लक्षात ठेवा. कारण GSTची मीटिंग होणार आहे, GSTचे स्लॅब्स कमी होणार आहेत, काय काय होणार आहे यातल्या बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी बाहेर आलेल्या होत्या. मग त्या दृष्टीनं तुम्ही विचार करा की हे सगळं प्राइस इन आहे. त्यामुळे आता फार काही आपण काय म्हणू शकतो की नवीन काहीतरी घडते असं नाही. यामध्ये सरप्रायझिंग काय आहे तर 22 सप्टेंबरपासनं हे जे काही रेट चेंजेस आहेत तर ते इम्प्लिमेंट होणार आहेत. ओके, ही एक गोष्ट नवीन आहे. त्यामुळे ग्लोबल मोमेंटम जरी म्युटेड असला तरी आपल्याकडे मोमेंटम पॉझिटिव्ह राहू शकतो. परंतु कुठपर्यंत पॉझिटिव्ह राहू शकतो जर आपण टेक्निकली पाहिलं तर 25,000वरती प्रचंड कॉल रायटिंग आहे. जोपर्यंत मार्केट 25,000ची लेवल ब्रेक करत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे शॉर्ट कवरिंग आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. मार्केटमध्ये 24,900, 25,000 हा जो झोन आहे हा एकदम रेझिस्टन्स म्हणून काम करेल आणि जर मार्केटनं 25,000ची लेवल ब्रेक करून जर त्याच्यावरती ऑलमोस्ट एक 50 ते 100 पॉईंट जाऊन जर समजा क्लोजिंग केलं डेली बेसिसवरती आज, तर उद्या आपल्याला याच्यापेक्षाही मोठी रॅली पाहायला मिळू शकते. ओके, म्हणजेच काय की एक चांगल्या स्टेजवरती मार्केट येते, इथनं आयदर मेक आयदर ब्रेक अशी सिच्युएशन निर्माण होऊ शकते. याचं बेसिकली कारण असं आहे की जो मी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून सांगतोय की एक हेड अँड शोल्डर पॅटर्न जो काही क्रिएट होतो आहे मार्केटमध्ये, तर त्याला जर निगेट करायचं असेल तर 25,100 ही अशी लेवल आहे, त्याच्यावरती जर मार्केट गेलं तर तो पॅटर्न ॲबॉलिश होऊन जाईल, निगेट होऊन जाईल. अदरवाईज तो पॅटर्न कंटिन्यू राहील आणि मार्केट ब्रेकडाऊन करण्याचे चान्सेस हायली राहतील. त्यामुळे थोडंसं काळजी करण्यासारखं कारण आहे, कॉशियस होण्याचं कारण आहे. कारण मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की सगळ्यांना सगळं माहीत आहे, GSTची मीटिंग होणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहेत, सगळ्यांना माहीत आहे, मग मार्केट वर का गेलं नाही. ओके, म्हणजेच काय की त्या गोष्टी प्राइस इन झालेल्या आहेत. ओके, मग आता राहिले काय नवीन गोष्ट, नवीन सरप्राईज आज काय आहे आजच्यासाठी, तर 22 तारखेला हे सगळं इम्प्लिमेंट होतं की जे पंतप्रधानांनी सांगितलं होतं की आम्ही दिवाळीमध्ये देणार आहोत, परंतु ते त्यांनी प्रिपोन केलेलं आहे आणि 22 तारखेलाच या महिन्यामध्ये ते रेट्स लागू होणार आहेत. त्यामुळे कन्झम्पशन इमिजिएट वाढायला मदत होईल. आता जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर एव्हरीथिंग इज न्यूट्रल,
FIIने ऑलमोस्ट सेलिंगच केलेलं आहे, जसं ते रोज करतात, साधारण 1,500 कोटींच्या आसपास. आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2-2.5 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी सकाळी फ्लॅट ओपन झालं होतं, हे लक्षात घ्या. फ्लॅट ओपन झालं होतं, परंतु आत्ता मात्र गिफ्ट निफ्टी असं इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 150 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल, 150 ते 160 पॉईंट. आता 9 वाजेपर्यंत मार्केट ओपन होईपर्यंत जर गव्हर्नमेंटकडनं अजून काही समजा गुड न्यूज आली, कारण साहजिकच आहे त्यांचे लोक सुद्धा ट्रॅक करत असतात की मार्केट कुठे ओपन होणार आहे, काय होणार आहे. ओके, जर त्यांना वाटलं की मार्केट काही फार रिस्पॉन्स देत नाही आहे, तर ते मे बी अजून एखादी गुड न्यूज देऊ शकतात, अजून एखादं स्टेटमेंट करू शकतात. म्हणजेच काय की 9 वाजेपर्यंत आज सांगता येत नाही की काय होईल, मार्केट कुठे ओपन होईल आज आणि कुठे क्लोज होईल याला फार जास्त महत्त्व आहे. आणि जर आज मार्केट 25,100च्या आसपास जर जाऊन क्लोज झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की उद्या याच्यापेक्षाही एक मोठी रॅली आपण पाहू शकतो. परंतु जर आज मार्केट 25,000च्या वरती जाऊन क्लोज करण्यामध्ये सक्सेसफुल झालं नाही तर मग मात्र एक मेजर प्रॉब्लेम मार्केटमध्ये आहे, हे आपण समजून जायला हवं. ओके, म्हणजे दिस इज द टाईम टू कट युअर लॉंग पोझिशन्स. ओके, भले तुम्ही शॉर्ट पोझिशन ॲड करू नका, कारण मे बी मार्केट कुठेही स्पाईक करू शकतं, परंतु तुम्ही पाहिजे तर साईडलाईनवरती येऊन बसा, मार्केटच्या वाट पहा, चांगली अपॉर्च्युनिटी मिळण्यासाठी वाट पहा. परंतु जर 25,100च्या वरती जाऊन जर आज डेली बेसिसवर क्लोजिंग केलं तर मग मात्र फुल बाईंग करण्याचे चान्सेस आहेत, हे लक्षात असू द्या. त्यामुळे पाहूयात काय करते ते, कारण मार्केट एका सरप्रायझिंग मोडवरती आहे. येणाऱ्या बातम्या, टेक्निकल चार्ट, ह्या सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत. आयदर ब्रेक आयदर मेक अशी सिच्युएशन मार्केटमध्ये आहे. म्हणजे जी आपण बऱ्याच दिवसापासून डिस्कस करतोय, तर त्या गोष्टी आता इम्प्लिमेंट होण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. त्यामुळे आज काय होतं आहे त्याला पाहणं जास्त गरजेचं आहे. कारण गिफ्ट निफ्टी थोडंसं आपण काय म्हणतो की गिफ्ट निफ्टीवरती जास्ती पकड ही FIIची असते, त्यामुळे ते असं ते इंडिकेशन देत असतात तिथे की काय होणार आहे. मग जर समजा काल रात्रीच अनाऊन्स झालेला आहे सगळ्या गोष्टी, मग जर समजा त्यांना जर मार्केटला वरच घेऊन जायचं असेल तर गिफ्ट निफ्टी ओपन होतानाच 150 पॉईंट गॅपअप ओपन का नाही झालं, फ्लॅट ओपन होऊन मग हळूहळू ते का वाढतंय, म्हणजे काही ट्रॅप क्रिएट केला जातोय का, आयदर बुल्ससाठी आयदर बेअर्ससाठी. तर ते आता पाहावं लागेल 9 वाजता की नक्की काय होतंय. बघूयात काय होतं ते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग अशा पद्धतीनं सध्याचा मूड माहोल तर पॉझिटिव्ह आहे, परंतु दिवस संपता कळेल की नक्की मार्केटला काय पाहिजे. ओके, त्यामुळे कन्झम्पशनवाले स्टॉक्स जे आहेत, त्यानंतर सिमेंट स्टॉक्स आहेत, त्यानंतर इन्शुरन्स स्टॉक्स आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला एक चांगली रॅली आज दिवसभर पाहायला मिळेल. त्यानंतर बाकीच्या ज्या काही कंपनीज आहेत, म्हणजे गाड्यांवरती जर पाहिलं तर जशी अपेक्षा होती त्यापेक्षा थोडंसं कमी डिलिव्हर झालेलं आहे. त्यामुळे ऑटो स्टॉक्समध्ये प्रॉफिट बुकिंग येणार का तेही पाहावं लागेल, कारण ऑटो स्टॉक्स ऑलरेडी इन्क्रीज झालेले आहेत. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हायला हवं. बघूयात काय होतं ते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.